Morning everyone and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide and today we will learn the lesson number 1, that is travel by train, and the author of this lesson is J.B. Priestley. I will read the information of the author and then introduction regarding the chapter. John Boynton Priestley, born in the year 1894 and died in the year 1984. जॉन बॉयंटन प्रिस्ले यांचा जन्म 1894 साली झाला आणि मृत्यू 1984 साली झाला. वॉज अन इंग्लिश नॉवेलिस्ट, प्लेराइट, script writer, social commentator, public speaker and broadcaster. J.B. प्रिस्ले एक इंग्रजी कादंबरीकार होते, नाटककार होते, संवाद लेखक होते, सामाजिक निवेदक होते, सामाजिक भाषण देणारे होते आणि प्रस्तुत करणारे सुद्धा होते. Priestley served in the army during the First World War. प्रिस्ले यांनी पहिल्या महायुद्धादरम्यान आर्मीमध्ये सेवा दिली. After military service, Priestley completed his university education at Trinity Hall. मिलिटरी सर्व्हिस कंप्लीट झाल्यानंतर प्रिस्ले यांनी आपलं विद्यापीठीय शिक्षण ट्रिनिटी हॉल, कॅम्ब्रिज येथून पूर्ण केले. बाय द एज ऑफ 30, he had established a reputation as a novelist. 30 वर्षाचा होईपर्यंत त्यांनी आपली एक ख्याती एक उत्कृष्ट असा निबंध लेखक आणि क्रिटिक म्हणून केली. The Good Companions in 1929 established Priestley as a novelist. The Good Companions नावाच्या 1929 साली पब्लिश झालेल्या किंवा एस्टॅब्लिश झालेल्या कथेनी J.B. प्रिस्ले एक ख्यातनाम कादंबरीकार म्हणून रुजले किंवा त्यांची सुरुवात झाली. In 1934, he published the travelogue English Journey. 1934 साली त्यांनी आपलं एक प्रवास वर्णनपर पुस्तक पब्लिश केलं. त्याचं नाव होतं इंग्लिश जर्नी. An account of what he saw and heard while traveling through the country at the height of the depression. या पुस्तकामध्ये त्यांनी काय बघितलं, ऐकलं त्यांच्या प्रवासादरम्यान ते सगळं काही त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं. आणि तो काळ कसा होता तर एक उच्च अशा निराशेचा किंवा डिप्रेशनचा काळ होता. ही रिसिव्ड सेव्हरल ऑनर्स इन द लॅटर पार्ट ऑफ लाईफ. त्यांना उत्तरार्धात त्यांच्या जीवनाच्या खूप सारे पुरस्कार मिळाले. ही डिक्लाइंड बोथ अ नाइटहुड अँड पीरेज बट इन 1977 accepted the order of merit. त्यांनी नाइटहुड नाकारली, परंतु 1977 साली त्यांनी ऑर्डर ऑफ मेरिट नावाचा पुरस्कार स्वीकार केला. ट्रॅव्हल बाय ट्रेन इज अ ह्युमरस अकाउंट ऑफ द काइंड ऑफ फेलो पॅसेंजर्स वी युजली एन्काउंटर ऑन ट्रेन जर्नी. ट्रॅव्हल बाय ट्रेन ही एक विनोदी कथा आहे. या कथेमध्ये आपण ट्रेनमध्ये प्रवास करताना आपल्या सोबत असणाऱ्या प्रवासी आणि त्यांच्यासोबत आपला झालेला एक ओळख याच्याबद्दलचं वर्णन त्यांनी या कथेमध्ये केलेलं आहे. द कॅरिकेचर ड्रॉन बाय प्रिस्ले टिकल द फनी बोन ऑफ द रीडर्स अँड ब्रिंग टू लाईफ द सर्कमस्टन्सेस ऑफ ट्रॅव्हलिंग विथ सच पीपल. त्यांनी ज्या प्रकारचं व्यक्तिचित्रण या कथेमध्ये केलेलं आहे लोकांचं, ते
एक विनोदी बोन आता कसं आहे, एखाद्या कुत्र्याला जेव्हा आपण एखादी हड्डी देतो तेव्हा तो जसा रमतो, तसंच ते एका वाचकासाठी सुद्धा एक खूप आनंदी अशी हड्डी आहे, जी चघळत राहिल्याने वाचकांना फार आनंद होतो आणि त्यांच्या अवतीभोवती असलेले जे ट्रॅव्हल करणारे लोक आहेत त्यांना पुन्हा नव्याने एक ओळख पडते. ॲज द एसेइस्ट एंटरटेन्स अँड एंगेजेस अस with his close observation, he also subtly and indirectly triggers the memory of similar experiences we have had on a train journey. आपल्याला आपली करमणूक करताना किंवा आपल्याला वाचन करताना खिळवून ठेवताना आपण या लेखकांनी केलेले अगदी बारीक निरीक्षण किंवा एक चोख निरीक्षण आपल्याला या समाजामधील लोकांचे आढळून येईल. त्यांनी हळुवारपणे आपल्याला आपल्या ज्या आठवणी या प्रवासादरम्यानच्या असतात त्यांची सुद्धा आपल्याला परत एक नव्याने ओळख किंवा परत एकदा त्या गोष्टी आपल्याला आठवतात की हो, आपल्यासोबत सुद्धा असं काहीतरी घडलेलं होतं. त्यामुळे तो अनुभव आपल्याला वाचताना आपल्या जवळचाच वाटतो. ही झाली लेखक आणि कथेची आउटलाईन. Now we will begin with the text and I will explain it to you in our mother tongue. Remove an Englishman from his hearth and home, his center of corporal life, and he may be very different creature. एका इंग्रजी मनुष्याला त्याच्या चुली आणि घरापासून दूर न्या. त्याचं जे सेंट्रल कॉर्पोरल लाईफ आहे, त्याचं जे मध्यवर्ती असं जीवन आहे, तो त्या जीवनापासून फार वेगळा काहीतरी व्यक्ती तो आपल्याला आढळेल जर की आपण त्याला त्याच्या घरा आणि चुलीपासून दूर नेलं तर. वन केपेबल ऑफ सडन फ्युरीज अँड रोरिंग पॅशन्स. त्यांच्यामध्ये फार दुर्दम्य असा एक अँगर आहे, राग आहे आणि खूप तीव्र अशी भावना आहे. A deep sea of strong emotions churching beneath the frozen exterior. त्या ठिकाणी बघा आता आपल्या लेखकाने काय म्हटलेलं आहे, डीप सी ऑफ स्ट्रॉंग इमोशन. इंग्रजी मनुष्य हा एक भावनेचा खोलवर असलेला समुद्र आहे जो एखाद्या गारठलेल्या बाहेरच्या जगाला चर्च सारखं बघतो. आय कॅन पास ॲट ऑल टाइम्स फॉर अ क्वाइट. मी जाऊ शकतो खूप वेळ आपला घालवत अगदी शांततेने. नेबरली फिलो, माझ्या जवळ असणारा व्यक्ती. येट आय हॅव सॅट, मी जरी बसलो असला तरी. मोर दॅन वन्स, एकाहून अधिक वेळेस. इन अ रेल्वे कॅरियेज विथ ब्लॅक मर्डर इन माय हार्ट. जेव्हा मी ट्रेनमध्ये प्रवास करतो तेव्हा माझ्याजवळ बसलेला तो व्यक्ती मला खूप जास्त त्या ठिकाणी बसण्यासाठी अवघड अशी फिलिंग करवतो आणि मला असं वाटतं की माझ्या हृदयाचा काळा खून तर होत नाहीये ना. ॲट मियर साईट ऑफ सम प्रॉबब्ली इनऑफेन्सिव्ह फेलो पॅसेंजर्स माय होल being will be invaded by million devils of wrath, and I could do such bitter business as the day would quake to look on. जेव्हा काही न भांडणारे फेलो पॅसेंजर्स मला मिळतात तेव्हा मी त्यांना एक दुष्ट असा डेव्हिल जो त्यांच्यावरती अवकृपा करतो असं त्यांना तो भासतो. आणि मी अशा प्रकारचा कटुपणा त्या ठिकाणी भरपूरदा अनुभवलेला आहे त्या रेल्वे प्रवासादरम्यान. देर इज वन टाइप ऑफ ट्रॅव्हलर दॅट नेव्हर फेल्स टू रोज माय क्विक हेट्रेड. त्या ट्रेनमध्ये एक अशा प्रकारचे प्रवासी असतात जे मला त्यांच्यावर राग येण्यापासून रोखू शकत नाहीत. शी इज अ लार्ज मिडल एज वुमेन, आणि ती म्हणजे एक खूप मोठी मध्यमवर्गीय स्त्री.
with a rasping voice and face of brass. जिच्या आवाजामध्ये एक घर्षण किंवा कठोरता असते आणि तिचं जे चेहरा आहे हा ब्रास या धातूसारखा त्या ठिकाणी तळपणारा असतो. Above all things, she loves to invade smoking compartments that already comfortably filled with a quiet company of smokers. ती त्या ठिकाणी स्मोक करत येते ज्या ठिकाणी ऑलरेडी लोक स्मोक करत असतात. She will come bustling in, shouting over her shoulder at her last victim, prostrate porter, and laden with packages of maddening shapes and sizes. She will glare definitely about her until some unfortunate has given up his seat. ती तोपर्यंत जागा मिळवायची प्रयत्न करते आपल्या भल्या मोठ्या शरीराने, जोपर्यंत तिला स्वतःहून कुठला एखादा व्यक्ती त्रासून जाऊन आपली सीट देत नाही. तोच तो दुर्दैवी असा पॅसेंजर असतो. शी ऑफन अकंपनीड बाय सम सॉर्ट ऑफ contemptible विनिंकर that is only 1 degree less offensive than its mistress. तिच्यासोबत नेहमी प्रवास करणारी एक स्त्री असते जी सुंदर असते, परंतु तिच्यापेक्षा 1 डिग्री ती कमी असते. म्हणजे ही जर जाडी असेल, भली मोठी असेल, तर तिच्यापेक्षा ती थोडीशीच कमी बारीक असते. फ्रॉम द मोमेंट दॅट शी हॅज वेज्ड herself in there will be more peace in carriage. ज्या वेळेस ती त्या कंपार्टमेंट मधून बाहेर पडते त्या ठिकाणी भली मोठी शांतता त्या कंपार्टमेंटमध्ये किंवा कॅरियेजमध्ये होते. बट सिमरिंग हेट्रेड अँड एव्हरीवेअर डार्क लुक्स अँड मटर्ड थ्रेड्स. परंतु तिला बाहेर जाताना तुम्हाला लोकांच्या त्या ठिकाणी तिच्यावरचा राग, त्या ठिकाणी त्यांचे रागाने लाल झालेले डोळे आणि बडबड केलेली एक धमकी तुम्हाला त्या ठिकाणी ऐकू येईल. बट एव्हरीवन नोज हर. परंतु सगळेच जण तिला ओळखतात. कर्टसी अँड मॉडेस्टी पेरिश्ड इन द वर्ल्ड ऑफ ट्रॅव्हल ऑन द डे वेन शी टूक हर फर्स्ट जर्नी. कर्टसी म्हणजे पोलाइटनेस आणि मॉडेस्टी म्हणजे नम्रता. तर पोलाइटनेस आणि नम्रता ह्या जगामध्ये त्या दिवशी नष्ट झाल्या किंवा नाश पावल्या ज्या दिवशी अशा प्रकारच्या स्त्रियांनी प्रथम जर्नी केली असेल किंवा प्रथम प्रवास केलेला असेल, असं विनोदी पद्धतीने लेखक या ठिकाणी म्हणतो. बट इट विल नॉट बी लॉंग बिफोर शी इज अन अवरली डेंजर ऑफ एक्सटिंक्शन, फॉर देर आर स्ट्रॉंग मेन इन अवर मिड्स्ट. तोपर्यंत त्या ठिकाणाहून जाणार नाही किंवा लोप पावणार नाही जोपर्यंत आपल्यासोबत स्ट्रॉंग मेन आपल्या मध्ये असतात. देर आर अदर टाइप्स ऑफ रेल्वे ट्रॅव्हलर्स नॉट सो ऑफेन्सिव्ह ॲज द अबाव. त्या ठिकाणी काही इतर प्रकारचे सुद्धा रेल्वे प्रवासी असतात. वरील त्या लेडीप्रमाणे ते दुराग्रही किंवा रागीट नसतात. विच कंबाईन्स all the bad qualities but still annoying in varying degree of most of us. त्यामध्ये काही ते खूप जास्त रागीट नसतात, परंतु त्यांच्यामध्ये काही अशा चुकीचे दुर्गुण असतात की ज्यामुळे आपल्याला त्यांचा खूप जास्त चिडचिड होते किंवा आपल्याला त्यांचा त्रास होतो. आणि त्याची डिग्री जी आहे, राग येण्याचा जो एक क्रम आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीचा असतो आणि तो आपल्याला सगळ्यांनाच जाणवतो. अँड ऑफ दीज अदर्स आय विल इन्युमिरेट 1 or 2 ऑफ द कॉमनेस्ट. या भरपूर लोकांपैकी मी 1-2 या ठिकाणी जे फार कॉमन असतात त्यांचा मी उल्लेख करू इच्छितो. फर्स्ट, देर आर दोज who, when they could go on journey, take all their odd chattels, disdaining such as boxes and trunks and furthermore. त्यापैकी काही लोक असे असतात
की जे प्रवास करताना त्यांच्यासोबत फार भलं मोठं सामान, बक्से आणि पेट्या आणि अजून काही ते सगळं काही घेऊन येतात. When such eccentric have loaded themselves up with queer-shaped packages, they will cast about for baskets of fruit and bunches of flowers, add to their own and other people's misery. त्यांच्या जे बास्केट आणि फ्रूटच्या थैल्या असतात आणि फुलांची गुच्छ असतात ते इतर लोकांना प्रवासादरम्यान त्रासदायक ठरतात. There are the simple folk who are forever eating and drinking in railway carriages. त्या ठिकाणी काही साधीसुधी लोक सुद्धा असतात जी नेहमी खात राहतात आणि नेहमी पीत राहतात इन द रेल्वे कॅरेजेस, रेल्वेच्या डब्यामध्ये. नो सुनर are they settled in their seat, but they are passing each tattered sandwich and mournful scrap of pastry and taking with their mouths full and scattering scum over the trousers of fastidious old gentlemen. ते लोक रेल्वेमध्ये बसता क्षणीच त्यांच्याजवळ असलेले जे सँडविचेस आहेत आणि पेस्ट्रीज आहेत ते बाहेर काढतात, त्यांच्या तोंडामध्ये ठोसतात आणि त्यांचं जो खाण्याची पद्धत असते ती अशा प्रकारची असते की खाणे कमी आणि सांडवणे जास्त, आणि ज्यांचा त्रास एखाद्या चांगल्या वृद्ध गृहस्थाला नेहमी होतो. समटाइम्स दे विल पील अँड ईट बनानास विथ सच व्हायडॅलिटी दॅट नर्वस onlookers are compelled to seek one another commitment. कधी कधी तर ते अशा पद्धतीने बनाना शिलून खातात की की त्यांच्याकडे बघितल्यानंतर नर्वस फील व्हायला लागतं आणि आपल्याला असं वाटतं की आपण दुसऱ्या एखाद्या कंपार्टमेंटमध्ये शिफ्ट होऊन जावं. अशा प्रकारे ते त्यांच्याजवळ असलेला केळ सोलून खातात. सम चिल्ड्रेन डू नॉट मेक गुड ट्रॅव्हलिंग कंपनीज. काही मुलं अशी असतात की त्यांच्यासोबत प्रवास करणं हे त्रासदायक असतं. ते कधीच चांगला एक प्रवासी सोबती म्हणून आपल्याला भेटत नाहीत. फॉर दे विल डू नथिंग बट व्हिम्पर अँड हाऊल अँड थ्रू आउट अ जर्नी. कारण ती अशी असतात की पूर्ण प्रवासभर ती ओरडत असतात, चिल्लावत असतात आणि त्यामुळे आपला पूर्ण प्रवास त्या ठिकाणी खराब होऊन जातो. और दे विल स्पेंड ऑल देअर टाइम डॉबिंग देअर फेसेस विथ चॉकलेट और ट्राईंग टू क्लाइंब आउट ऑफ द विंडो. एकतर ते त्यांचे तोंडामध्ये चॉकलेट कोंबून फिरत असतात, नाहीतर ते त्या रेल्वेच्या कंपार्टमेंटच्या खिडक्यांवर चढू पाहतात आणि त्यामधून बाहेर डोकावू पाहतात. ऑल द क्रँक्स आर ऑलवेज विथ अस. कधी कधी ते क्रँक्स पद्धतीचे लोक सुद्धा आपल्यासोबत असतात. ऑन द ब्लिकेस्ट डे, आणि तो आपल्यासाठी फार कठीण दिवस असतो. दे इट इज हू इन्सिस्ट ऑन ऑल विंडोज बिईंग ओपन. ते अशा प्रकारचे लोक असतात ते क्रँक्स, त्रासदायक, की ते लोकांना म्हणतात की सगळ्या खिडक्या उघड्या करून ठेवा. बट इन द सल्ट्रिएस्ट सीझन दे गो अबाउट इन मॉर्टल फिअर ऑफ ड्रॉट्स. आणि जेव्हा हवेची गरज असते किंवा थंडीच्या वेळेस ते अशा भीतीमध्ये असतात की जणू काही इथे आता दुष्काळ पडणार आहे. अँड विल नॉट अलाउ अ विंडो टू बी टच्ड. आणि त्या ठिकाणी ते एखादी खिडकी सुद्धा त्यांना उघडायची आपल्याला ते परमिशन देत नाहीत. म्हणजे जेव्हा गरज नसते तेव्हा ते खिडकी उघडतात, त्यांना सगळ्या खिडक्या उघड्या हव्यात, आणि जेव्हा थंडी असते तेव्हा त्यांना सगळ्या खिडक्या बंद हव्यात. अशा प्रकारचे ते लोक असतात. मोर टू माय टेस्ट आर द इनोसंट्स हू ऑलवेज फाइंड देमसेल्स इन रॉंग ट्रेन. काही लोक फार निरागस असतात आणि ते स्वतःला एखाद्या चुकीच्या कंपार्टमेंटमध्ये किंवा चुकीच्या ट्रेनमध्ये चढून जातात. ते बिचारे त्यांच्या दुर्दैवानी. दे हॅव नॉट अंडरस्टँडिंग द नेसेसरी टू फॅदम द टाइम टेबल्स, नॉर विल दे आस्क द रेल्वे ऑफिशियल फॉर ॲडवाइस.
ते कधीच टाइम टेबल बघणार नाहीत किंवा ते कुठल्याही रेल्वेच्या अधिकाऱ्याला कधीच सल्ला मागणार नाहीत. सो दे क्लाइम्ब इन टू द फर्स्ट ट्रेन दॅट कम्स. जी पहिली ट्रेन येईल त्यात ते घुसून जातात. अँड ट्रस्ट टू लक, आणि त्यांच्या नशिबावरती ते विश्वास ठेवतात. When they are being hurtled towards Edinburgh, they will suddenly look around the carriage and ask, with the mild touch of pathos, if they are in the right train for Bristol. जेव्हा ते एडिनबर्गच्या ट्रेनमध्ये चढतात आणि ते आजूबाजूनी प्रवासादरम्यान येणाऱ्या रस्त्याकडे पाहून तिथल्या फेलो पॅसेंजरना, सहकार्यांना, ते सहप्रवाशांना ते विचारतात की हळुवारपणे अगदी आणि एखाद्या सिंपतीने, सहानुभूतीने ते विचारतात की ही ट्रेन ब्रिसॉलला तर चाललेली नाही आहे ना, किंवा ते करेक्ट ट्रेनमध्ये जर बसले आहेत ना, की त्याची ते चढल्यानंतर खात्री करून घेतात. चढतात मूर्खपणाने आणि चढल्यानंतर ते त्या ठिकाणी एन्क्वायरी करत बसतात. अँड देन puzzled and disillusioned, they have to be bundled out of the next station. आणि नंतर गोंधळून आणि भ्रमनिरास होऊन ते पुढल्या स्टेशनवरती उतरून जातात. अँड वी सी देम नो मोर, आणि आपण त्यांना पुढे पाहू शकत नाही. आय हॅव ऑफन वंडर्ड इफ दीज सिम्पल व्हॉयेजर्स एव्हर रीच देअर डेस्टिनेशन्स. मला तर खरंच खात्री नाही वाटत की बा हे लोक कधीतरी आपल्या ध्येयापर्यंत किंवा आपल्याला जिथे जायचं आहे त्यापर्यंत पोहोचत असतील की नाही. फॉर इट इज नॉट आउटसाइड प्रोबॅबिलिटी that they may be shot from station to station, line to line, until there is nothing mortal left of them. अशा प्रकारचे लोक तुम्हाला प्रत्येक स्टेशनवरती, प्रत्येक लाईनमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी असतात. जोपर्यंत सगळ्यांना गोळी घालून मारून टाकता येत नाही तोपर्यंत ते आपल्याला दिसत राहतील. Above all other railway travelers, I envy the mighty sleepers. सगळ्या प्रवाशांवरती सगळ्यात जास्त मला जर कोणावरती ईर्ष्या होत असेल तर ते असतात गाढ झोपणारे लोक. डिसेंडंट्स ऑफ द 7 इफिसियस. आता आपल्या इथे जसा कुंभकर्ण असतो तर त्या ठिकाणी फॉरेन कंट्रीजमध्ये एक इफिसियस नावाचा राजा होऊन गेला किंवा देव होऊन गेला जो कंटिन्यू झोपत असतो. तर ते त्या देवाचे काय असतात म्हणते ते डिसेंडंट म्हणजे त्यांचे त्याच्या पावलावर पाऊल ठेवणारे किंवा त्याला फॉलो करणारे, त्याला मानणारे. हाऊ ऑफन ऑन अ लॉंग अनइंटरेस्टिंग जर्नी हॅव आय एनव्हीड देअर स्वीट ऑब्लिव्हियन. अशा भरपूर लांब अशा प्रवासामध्ये त्यांच्या मी त्या कृत्याचा एक गोड अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे. विथ लीथ at their command, no dull, empty train journey by day or nights has any terrors for them. एखाद्या लीथ नावाच्या फाउंटेन आहे, एक लीथ नावाचा, ज्याच्यामधून जर आपण पिलो तर आपल्याला खूप अमृतासारखा झरा येतो. तो पिल्यानंतर आपल्याला स्वर्ग प्राप्त होतो किंवा नशा चढते, अशा प्रकारचं म्हणणं आहे. तर त्यांना तो जरूर तो कमांड देतो. आणि नो डल, ते अगदी आपले झोपेमध्ये असतात. ते ट्रेन खाली असो, दिवस असो किंवा रात्र असो किंवा त्यांना कुठल्या प्रकारची भीती असो, ते शांतपणे आपले झोपलेले असतात. नोविंग द लेंथ ऑफ द टाइम दे हॅव स्पेंड इन द ट्रेन, दे कंपोज देमसेल्फ अँड आर ऑफ टू स्लीप इन अ मोमेंट. ते बघतात की किती वेळचा आपला लांब जर्नी आहे आणि थोडं कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यामध्ये करून ते त्यांची झोपेला सुरुवात करतात. स्लीप इन अ मोमेंट, आणि क्षणार्धात ते झोपी जातात. प्रॉबब्ली एन्जॉईंग द जॉर्जियस ॲडव्हेंचर्स ऑफ ड्रीम while the rest of us looking blankly out of the window or counting our fingers. ते शांतपणे झोपी जातात आणि आमच्यासारखे भरपूर लोक एकतर खिडकी बाहेर पाहत राहतात, नाहीतर आपले हाताची बोटं मोजत राहतात. 2 minutes from their destination, they stir, rub their eyes, stretch themselves, collect their baggage and peering out of the window murmur, "My station, I think."
जेव्हा त्यांचं स्टेशन अगदी 2 मिनिटावरती आलेलं असतं ते उठतात, त्यांचे डोळे चोळतात, एक आळस देतात आणि पुटपुटतात की माझं स्टेशन आलं असं वाटते. अ मोमेंट लॅटर दे गो आउट अलर्ट अँड रिफ्रेश्ड लॉर्ड ऑफ ट्रॅव्हल लिव्हिंग अस टू अवर बोर्डम. आणि ते उतरताना मला असं वाटते की ते बाहेर जाताना ते अलर्ट असतात, सचेत अवस्थेत असतात, फ्रेश झालेले असतात आणि ट्रॅव्हलचा जो देव आहे त्यांना ते प्रवासाचा जो देव आहे तो आम्हाला आमच्या काय म्हणतात त्याला, बोर्डम मीन्स निरुत्साही अवस्थेत सोडून जातात. सीफारिंग मेन who make good companies on railway journey, they are always ready for 9 and crack with any man. Seafaring men, एक रागीट लोक, ते जेव्हा पाहिजे तेव्हा कुठल्याही माणसासोबत भांडण करायला तयार असतात. अँड देर इज युजली समथिंग एंटरटेनिंग मॅटर इन देअर टॉक. आणि त्यांच्या बोलण्यात काहीतरी नेहमीच मनोरंजक असं असतं. बट दे आर नॉट ऑफन मेट विथ अवे फ्रॉम कोस्ट टाउन्स. परंतु ते नेहमी आपल्याला त्या किनाऱ्याजवळच्या शहरांमध्ये भेटत नाहीत. नॉर डू वी ऑफन कम अक्रॉस द कॉन्फिडेन्शियल स्ट्रेंजर इन अन इंग्लिश रेल्वे कॅरिएज. आणि आपण कुठल्या एखाद्या फार गुड अशा स्ट्रेंजरशी आपण रेल्वे कॅरिएजमध्ये बोलत सुद्धा नाही. थ्रू हिज कंपनी इज इनएव्हिटेबल ऑन द कॉन्टिनेंट. त्याचा जो सहवास आहे तो न टाळण्यासारखा आहे या भूखंडावरती. अँड आय बिलीव्ह इन अमेरिका. आणि अमेरिकेमध्ये तर मला त्याच्याबद्दल ती विश्वास आहे की त्यांची कंपनी आपण टाळूच शकत नाही. वेन द कॉन्फिडेन्शियल स्ट्रेंजर डज मेक अन अपिअरन्स हिअर, ही इज युजली अ व्हेरी डल डॉग. जेव्हा तो असा गूढ असा तो अनोळखी प्रवासी त्या ठिकाणी कंपार्टमेंटमध्ये येतो तर तो आपल्याला एखादा शांत किंवा निश्चित पडलेल्या कुत्र्यासारखा भासतो. हु कंपेल्स अस टू यॉन थ्रू द इंटरमिनेबल स्टोरी ऑफ हिज लाईफ. जो आपल्याला नेहमी त्याच्या आयुष्यातील फार दुःखद अशा किंवा उदासवाण्या गोष्टी सांगून आपल्याला जांभळी आणण्यास भाग पाडतो. अँड राईट सम रेचेड ओल्ड हॉबी हॉर्स टू द डेथ. आणि एखादा खूप असा किळसवाना घोडा जणू काही तो त्यांचा हॉबी आहे आणि आपल्याला मृत्यूपर्यंत तो घेऊन जाणार आहे असं आपल्याला त्यांच्या त्या बोलण्यावरून वाटतं. There is one more type of traveler that must be mentioned here, if only for the guidance of the young people, young and simple. काही लोक फार सिंपल असतात, त्यांचा मी उल्लेख करणं या ठिकाणी फार अपरिहार्य आहे असं लेखक म्हणतो. आणि ते लोकांना गायडन्स करण्याकरिता असतात. ही इज युजली अन एल्डरली मॅन. ते शक्यतोवर थोडेसे वयाने मोठे असे लोक असतात. नीटली ड्रेस, त्यांनी व्यवस्थित पोशाख परिधान केलेला असतो. बट अ लिटिल टोबॅको स्टेन, परंतु त्यांच्या शर्टावरती किंवा कुठेतरी टोबॅकोचा एखादा डाग लागलेला असतो, तंबाखूचा डाग लागलेला असतो. ऑलवेज सीटेड इन अ कॉर्नर, ते नेहमी एखाद्या कॉर्नरमध्ये किंवा एखाद्या कोपऱ्यात बसलेले असतात. अँड ही ओपन्स द कन्व्हर्सेशन बाय पुलिंग आउट गोल्ड हंटर अँड रिमार्किंग दॅट द ट्रेन इज ॲट लिस्ट 3 minutes बिहाइंड टाइम. ते त्यांच्या बोलण्यातला चापूक बाहेर काढतात आणि ते आपलं बोलणं सुरू करतात. आणि बोलताना त्यांची सुरुवात या शब्दापासून असते की ही जी ट्रेन आहे ही कमीत कमी 3 मिनिटे वेळेच्या मागे चाललेली आहे. देन विथ द स्लाइटेस्ट एनकरेजमेंट ही विल बिगेन टू टॉक. आणि थोडंसं त्यांना धीर मिळाल्याबरोबरच ते बोलायला लागतील. अँड हिज टॉक विल बी ऑल ऑफ ट्रेन्स. आणि त्यांचं जो बोलणं असते ते सगळं ट्रेन संबंधितच असते. ॲज सम मेन डिस्कस देअर अक्वेंटन्स or others speak in
violins or roses, or he talks of trains, their history, their quality, their destiny. काही लोक फुलांबद्दल बोलतात, व्हायोलिनबद्दल बोलतात, गुलाबांबद्दल बोलतात, परंतु हे जे लोक आहेत हे ट्रेनबद्दल बोलतात, ट्रेनच्या इतिहासाबद्दल बोलतात, ट्रेनच्या क्वालिटीबद्दल बोलतात आणि ट्रेनच्या स्थळांबद्दल बोलतात, कुठे पोहोचणार आहेत त्यांच्याबद्दल. ऑल हिज डे अँड नाईट्स सीम्स टू हॅव बीन पास्ड इन रेल्वे कॅरेजेस. ऑल हिज रीडिंग सीम्स टू हॅव बीन इन टाइम टेबल्स. असं वाटतं की या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य या रेल्वेच्या कंपार्टमेंटमध्येच गेलेलं असावं आणि त्यांचा पूर्ण वेळ रेल्वेचा टाइम टेबल पाठ करण्यात गेलेला असावा. ही विल टेल यू ऑफ द 12:35 फ्रॉम हिज प्लेस अँड 3:49 फ्रॉम द अदर प्लेस. ते तुम्हाला वेळेच्या अचूक टाइम आणि वेळेच्या अचूक अशा वेळा ते आपल्याला वेळोवेळी सांगत असतात. अँड हाऊ द 10:18 ran from so and so in such time. आणि 10:18 धावणारी ट्रेन इथून इथपर्यंत आणि तिथून तिथपर्यंत जाते याबद्दल ते आपल्याला सांगतात. अँड हाऊ द 8:26 वॉज टेकन ऑफ अँड 5:10 वॉज पुट ऑन. आणि कशी ते 8:26 जी ट्रेन आहे जी काढून घेण्यात आली आणि 5:10 ची ट्रेन सुरू करण्यात आली याबद्दलही ते आपल्याला सांगतात. अँड द ग्रेटनेस ऑफ हिज सब्जेक्ट मूव्स हिम टू इलोक्वन्स अँड देअर इज अ पॅशन अँड मास्टरी इन हिज व्हॉइस. त्यांचा जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये ते एक्सपर्ट असतात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये एक एक्सपर्टी किंवा तरबेजपणा आपल्याला जाणवतो. नाऊ exultantly proclaiming the glories of non-stop express or wonderful run to time. आणि ते आपल्याला खूप चांगल्या जर्नीचे किस्से सुद्धा सांगतात की नॉन स्टॉप गाड्या कशा असतात आणि त्यांचा जो टाइम आहे तो कसा जातो. हाऊ डेड यू वर टू द पॅशन, द स्प्लेंडर, द पॅथोज इन दिस मॅटर ऑफ ट्रेन्स. तुम्ही कशा प्रकारचा एक उत्साह किंवा एक त्याला काय म्हणू आपण, स्प्लेंडर मीन्स भुरकन जाणे, आपला वेळ पटकन जाणे, कशा प्रकारे आपलं दुःख, आपल्या सगळं ह्या गोष्टी आपण या ट्रेनच्या मॅटरमध्ये विसरून जातो. बिफोर ही हॅज डन टू यू, तो आपल्याला ती गोष्ट सांगत राहतो. यू विल बी रेडी टू वीप ओव्हर द 7:37 अँड क्राय आउट इन एक्स्टसी ॲट द साईट ऑफ 2:52. तुम्ही त्यांच्या 7:37च्या त्या वेळेवरती रडाल आणि तुम्ही एक परमोच्च असा आनंद पाहाल त्यांच्या 2 भावांच्या ट्रेनविषयी बोलताना. Beware of elderly man who sits in the corner of the carriage and says that the train is 2 minutes behind time. अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा आणि त्यांच्याजवळून जे लोक असे बोलतात की ही ट्रेन 2 मिनिट मागे चालत आहे. For he is the ancient mariner of railway travelers. तो रेल्वेचा तोच एक ancient mariner नावाची एक सॅम्युएल टेलर कोलरिजची पोएम आहे. त्यामध्ये असा एक कर्ज असतो त्या एन्शियंट मरिनरला, जोपर्यंत त्याच्या मनातली तो गोष्ट दुसऱ्याला सांगत नाही तो समोरचा व्यक्ती हलू शकत नाही. असा श्राप त्या एन्शियंट मरिनरला असतो. आणि लेखक म्हणतो की हाच तो म्हातारा मनुष्य जो तुम्हाला ट्रेनच्या टाइम बद्दल सांगत असतो तो त्या प्रकारचा एक एन्शियंट मरिनरच आहे जो तुम्हाला तुमच्या सोबत बोलणं सुरू करेल आणि तुम्ही त्याच्यापासून आपली सुटका करून घेऊ शकणार नाही. अँड विल होल्ड यू विथ हिज ग्लिटरिंग आईज. आणि त्याच्या चकाकणाऱ्या डोळ्यांनी तो तुम्हाला त्या ठिकाणी बसवून ठेवेल किंवा खिळवून ठेवेल. अशा प्रकारे विविध रंगी लोकांचं चित्रण या ठिकाणी जे.बी. प्रिस्ले यांनी या कथेमध्ये केलेलं आहे, ज्या कथेचं नाव आहे ट्रॅव्हल बाय ट्रेन. याच्या नोट्स तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या ग्रुपवरती शेअर केलेल्या मिळतील. काही अडचण असल्यास, समजण्यात काही अडचण आली असल्यास माझ्याशी कॉन्टॅक्ट करणे. टिल देन, गुड बाय, थँक्यू.